कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मावशी आले आले। उगा लहान पोरावानी करू नकस, जरा शांत राहा। आदिपती या, जरा फ्रेश होऊन या, आम्हाला बोलायचंय तुमच्या संग। नाही बोला की, मी काय फ्रेशच आहे, आपण काय फ्रेशच असतोय, बोला। नाही, अलीकडे जरा जास्तच फ्रेश दिसताय। म्हणजे नाही म्हणजे बरं वाटतंय तुम्हाला जरा असं बघून। सुनबाई घर सोडून गेल्यानंतर तुमचा चेहरा अगदी चंद्राला ग्रहण लागल्यावानी झालता, आता जरा उजळल्यावानी वाटतोय, बाकी काही नाही। सावरलाय तुम्ही। नाही म्हणजे आता जे काय आहे ते स्वीकारायला तर पाहिजेच की। बोला की काय काम आहे? काम काही विशेष नाही, जरा 4-5 दिवसांचं काम आहे। आपल्याला दूध संघाचं कलेक्शन जरा आता वाढवायला पाहिजे। 4-5 गावं काढलीत आम्ही, तुम्ही जरा तिथं जाऊन नियोजन लावून या। काय अधिपती, काय झालं? नाही ते आता फॅक्टरीची बी कामं आहेत, दोन्ही एकदम कसं मॅनेज करावं जरा। त्याला काय होतंय? तुम्हाला फॅक्टरीत काही 24 तास नाही बसायला लागत। अहो हे दूध संघाचं काम आहे, सकाळ सकाळ गावात जाऊन यावं लागणार तुम्हाला, तिथल्या शेतकऱ्यांशी बोलायचं, त्यांना सांगायचं की दूध आमच्या संघात टाकायचं म्हणून। गावातली 4 माणसं हाताशी घ्यायची आणि हे सगळं करून दुपारी फॅक्टरीत, हाय काय त्यात? तसं आहे, बरोबर आहे, पण आता पण कशाला? का आम्ही येऊ तुमच्या संघ? दोघं मिळून जाऊया काय? नाही नाही, तुम्ही कशाला, मी बघतो, मी करतो। तेच म्हणलं, आता आम्हाला कसं आहे अधिपती, आम्हाला एवढी दगदग आता झेपायची नाही, म्हणून तुम्हाला सांगितलं। नाही तुम्ही काय काळजी करू नका, मी करतो। जमल ना? नाही म्हणजे आम्ही म्हणतोय म्हणून उगाच हो म्हणू नका। नसल जमत तर सांगा आम्हाला तसं। नाही नाही तसं काय नाही, मी करतो की। चालतंय मग, उद्यापासून जावा। जावा आता, फ्रेश होऊन या। हे बघा मॅडम, हे आमचं प्रेझेंटेशन। महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शाळेमधून आम्ही हे प्रोजेक्ट राबवतोय। आम्हाला प्रत्येक शाळेकडून खूप चांगला रिस्पॉन्स भेटत आहे। खरंच खूप इंटरेस्टिंग आहे हो। म्हणजे तुम्ही मुलांना असं पोलीस स्टेशन मध्ये, फॅक्टरी मध्ये वगैरे प्रत्यक्ष घेऊन जाता? हो हो, अगदी फायर ब्रिगेड, अगदी डम्पिंग ग्राउंड मध्ये घेऊन जातो। वा वा। म्हणजे घनकचरा व्यवस्थापन कसं केलं जातं, ओला कचरा, सुका कचरा, याचं पुढे काय होतं, आणि या पण गोष्टी आम्ही प्रत्यक्ष त्यांना फील्ड वरती नेऊन दाखवतो। अरे वा, खूपच छान आहे सर, फार आवडलं मला। अच्छा, हे पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही म्हटलं होतं घेऊन जातात म्हणून, खूपच इंटरेस्टिंग आहे हे। मला सांगा, तुम्हाला याच्यासाठी आमच्याकडून काय मदत लागेल? आम्हाला फक्त तुमची परवानगी लागेल आणि सहलीसारखंच, म्हणजे मुलांना नेण्या आणण्याचा जो खर्च असेल तेवढाच, बाकी आमची तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही। ओके, सुपर्ब। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।